काय रे, काय झालं? बाबा नेत्राचं संकेत खरा झालाय. म्हणजे केतकीने फाल्गुनीला. पण हे असं कसं काय घडलं? नेमकं काय झालं? मी बघतो. येस. सर तुमची ऑर्डर. काय आहे? लिकर. लिकर? काय रे, काय? ऑर्डर आहे, लिकर आहे म्हणतोय. तुमचा ऍड्रेस चुकलाय. नाही, हाच ॲड्रेस आहे. नाही, पण आमच्याकडे असं कोणी काही ऑर्डर केलेलं नाही आहे. थांबा, मी फोन करतो. हॅलो. मॅडम, काकू, तू ऑर्डर केलीस दारू? हो. पण तू तर बंद केलं होतंस ना ड्रिंक्स घेणं. केतकी, हा काय प्रकार आहे? असं का वागतेस तू? कंटाळा आलाय. आता मला मजा करायची. नाहीतरी काय राहिलंय माझ्या आयुष्यात? काकू, काकू, केतकी काकू अशा का वागतायत? त्यांनी दारू सोडली होती, मग अचानक हे. बाबा आणि इंद्राने त्या काकूशीच बोलायला गेले. मी पण बोलते त्यांच्याशी. केतकी काकू खोलीत आहे. केतकीने स्वतःला बेडरूम मध्ये लॉक करून घेतलंय. दार उघडतच नाहीये ती. पण मग आपल्याला जायला हवं. त्या सुखरूप आहेत की नाही आपल्याला कळायला हवं. ती सुखरूप आहे. रूम मध्ये गाणी गात बसली. मी चिकात हाका मारल्या पण ती ऐकतच नाही. आपण तिला दारू पिण्यापासून अडवू म्हणून कदाचित तिने स्वतःला बंद करून घेतलं असेल. पण मला हे कळत नाहीये की त्या अचानक असं का वागायला लागले. काहीतरी घडलंय. हा, म्हणजे आत्तापर्यंत केतकी काकू नेत्राने घालून दिलेले सगळे नियम पाळत होती, सगळं ऐकत होती. मग असं अचानक काय घडलं ज्यामुळे काकू अशी 360 डिग्री चेंज झाली? काय झालं? कुठे काय? काहीच नाही. केतकीने फाल्गुनीला कानाखाली मारलं हे कमी होतं की काय, म्हणून ती आता दारू प्यायला लागली आहे. तुम्ही फाल्गुनी ताईंना का मारलं? खरं तर ती त्याच लायकीची आहे. तिला ना उठता लाथ आणि बसता बुक्की घालायला हवं. खरं तर मी तिला लाथेनेच तुडवणार होते, पण नशीब फक्त कानाखालीच मारलं. नाही, पण काकू तशी समंजस आहे. पण फाल्गुनी ताई लहान आहेत ना तुमच्यापेक्षा. तुम्ही त्यांना समजून घेतलं असतं तर. लहान वगैरे नाही आहे अगं ती ना बालिश असण्याचा आव आणते. तिला माहिती आहे ड्रिंक्स बंद केल्यामुळे तिच्या आयुष्यात किती पॉझिटिव्ह गोष्टी घडल्यात. तरी तिने परत हे सगळं अचानक का सुरू केलं? तुम्ही असं अचानक काही कारण नसताना फाल्गुनी ताईंवर हात उगारला म्हणून प्रश्न पडलाय. प्रश्न पडलाय ना,
मग आता उत्तर शोधा. सगळं कळेल हळूहळू. आणि सगळ्या गोष्टींचा संबंध या विरोचकाशी जोडायला जाऊ नका. स्वतःवरचा ताबा. काय? जे काही घडतंय त्यावरून असंच वाटतंय की काकूंचा स्वतःवर ताबा नाही राहिलाय. म्हणजे त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं त्यांच्या कंट्रोलमध्ये नाहीये. म्हणजे तुला असं म्हणायचंय का की विरोचकांनी केतकीचा ताबा मिळवलाय? असू शकतं. आणि जर खरंच तसं असेल तर केतकी काकू कोणाबरोबरही अगदी स्वतः बरोबरही काहीही करू शकतात. नेत्रा, केतकी काकू तिकडे किचन मध्ये. केतकी काय करतेस तू? तो आधी सुरा टाक. काकू प्लीज स्टॉप इट. काय चाललंय तुझं? काय झालंय? मला एन्जॉय करायचंय. मला एन्जॉय करायचंय. काकू काकू थांबव ना हे सगळं. ऐक ना. हा कंटाळा आला या सगळ्याचा. काकू 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 एकदम गप्प बसायचं सगळ्यांनी. एकदम गप्प. सावकाश काकू. ए, मी सांगितलं ना माझ्यामध्ये कोणी यायचं नाहीये. काकू काकू सावकाश काकू. काकू सगळ्यांनी निघून जायचं इथे. मला त्रास द्यायचा नाहीये. निघून द्या. काकू फक्त एकदा मी काय सांगते ते ऐका. आम्ही तुम्हाला बाकी काही करण्यापासून अडवणार नाही आहोत. फक्त तो सुरा फेकून द्या. फेकून द्या. मी याला नाही धरलंय. याने मला धरलंय. केतकी, मी काय सांगते ते ऐका. आधी खाली बसा तुम्ही.
खाली बसा ना, बसा. बस काकू. हा. तुम्हाला हवी तितकी दारू प्या. इथे बसून प्या, काही हरकत नाही. फक्त तो सूरज. हात नाही लावायचा हं मला. काकू ऐका ना प्लीज. तो सुरा सोडा. काकू काय करतेस तू? तू तू टच टच कसं केलंस मला? हा, तू का त्रास देतेस मला? हे बघ, नाही बाबा, तुम्ही शांत व्हा. तू आधी शांत हो. आम्ही तुला त्रास देत नाही आहोत. तुम्हाला विचारलंय? गप्प बसायचं. आणि तू नेत्री, तू का त्रास देतेस का मला? मला माझं आयुष्य जगू दे ना, मला एन्जॉय करायचंय, कळलं? काकू काकू आम्हाला तुम्हाला त्रास नाही द्यायचा आहे. तुम्हाला माहिती आहे ना, हे सोडायला तुम्हाला किती वेळ लागला होता. तुम्ही आता परत या सगळ्यात अडकताय. काकू तुम्ही मला वचन दिलं होतं की तुम्ही दारूला कधीच स्पर्श करणार नाही. तुम्ही विसरलात का सगळं? आपल्याला विरोधकाशी लढायचंय काकू. तुम्ही सगळ्यांनी निघून जायचं. काकूच निघून जायचं. ठीक आहे, आम्ही सगळे इथून जातो. तुम्ही फक्त तो सुरा टाकून द्या. हा. टाका. इंद्राणी बघ, आपण केतकीला तुमच्या रूममध्ये शिफ्ट करूया, मग तेवढी सेफ राहील ती. चला. तुम्ही सगळ्यांनी इथून जा, नाहीतर काकू नाही. पुढे आलात ना, खबरदार, नाहीतर मी गळा चिरेन माझा. नाही कळलं. नेमकं कोणी येतं प्लीज थांबा प्लीज. कोणी काही नाही करत, सगळे आम्ही इथून जातो. तू प्लीज तू सुरा आधी खाली घे. आम्ही सगळे इथून जातोय. ओके प्लीज तू. वाह, जिगरबाज बेवडी. काय पण सैन्य आहे त्रिनयनेच्या लेकींचं. हा, एक बिंडो, दुसरा बावळट, ही मंद चिमणी, तिचा हा चिडका बिब्बा, आणि या त्रिनयनेच्या आगाऊ लेकी. कसा निभाव लागणार तुमचा माझ्यासमोर? कसं काय लढणार आहात तुम्ही? हा,
आणि तुम्ही मागे वा. तुझं युद्ध आमच्याशी आहे ना, पण ज्यांचा दोष नाही त्यांना ह्याच्यामध्ये का ओढतेस? आमच्याशी लढायची हिंमत संपली का तुझी? हा? का त्रास देते त्यांना? सोड तिला. नेत्रा सोड तिला, ती नाही मरणार. सोडा. काय ग, त्या मंद चिमणीला कळलं आणि तुला कळत नाही? हा विरोचक मरणार नाही, तो अमर आहे. काहीही होणार नाहीये या विरोचकाला, कळतंय का? नेत्रा, नेत्रा चल इथून. अरे असू दे ना, मला राग नाही आलाय तिचा. तिने माझा गळा चिरला तरी नाही चिडले मी, मग आता काय चिडणार आहे? राहू दे राहू दे. गंमत काय माहितीये का? बुद्धिबळाचा पट माहितीये ना? खरं युद्ध दोन राजांमध्ये असतं. पण होतं काय, त्या राजासमोरची प्यादी आधी पटावरून बुडवावी लागतात. बिचाऱ्या प्याद्यांचा काहीच दोष नसतो. ती त्या समोरच्या राजाच्या बाजूनी आहे तेवढाच त्यांचा दोष. हे सगळे तुझ्या बाजूनी आहे, त्यामुळे सगळ्यात आधी ते मरणार. पण उडवावी तर लागतातच ना ती. खरं युद्ध आपल्यात आहे, पण ही प्यादी पटावरून बाजूला करावीच लागणार ना. त्यांना बाजूला करणार आणि मग चेकमेट. आडवं करणार हे असं. ही तर सुरुवात आहे, आता पुढे बघ काय काय होतं. सकाळनंतर केतकीला कोणी भेटलं का? हिंमतच होत नाही काकूला जाऊन भेटण्याची. तिने पुन्हा तसं काही केलं तर. असं होता का म्हणे? केतकीला यातून बाहेर कसं काढायचं ह्याबद्दल विचार करायला हवा. हे सगळं रुपालीच घडवते. ती तर आणखीन खालच्या थराला जाईल, आपल्याला त्रास देईल. ती परत आल्यावर काहीतरी घडवणार हे माहीतच होतं आणि तिने ते केलंच. हे सगळं थांबवायला हवं. लवकरात लवकर हे सगळं थांबवायला हवं. पण कसं? बाबा, आपण खबरदारी घेऊ शकतो. मी आणि इंद्राणी आत्या सोडून आणखी कोणीच विरोचकाजवळ जायचंच नाही. काय? पण बाबा तर विरोचकाबरोबर तिच्या रूम मध्ये राहतात ना. बाबा, माझं ऐका. आजपासून तुम्ही विरोचकाबरोबर नाही राहायचं. तू काय बोलतेस, तुला कळतंय? बाबा नेत्रा बरोबर बोलतेय. तुम्ही आजपासून तन्मय बरोबर त्याच्या रूम मध्ये राहा. तुम्ही माझं ऐका.
मी माघार घेणार नाही. मी माघार घेण्याचा प्रश्नच नाहीये. प्रश्न आहे घरातल्या प्रत्येकाच्या सुरक्षेचा आणि विरोचकाला ह्यापुढे कुठलीही संधी मिळणार नाही ह्याचा.